चला तर तुम्हाला शांत निसर्गरम्य ठिकाणी बसायचं आहे तर या गार्डनला नक्की भेट द्या। नगर परिषदचे हे गार्डन आहे आणि नुकतीच 21 ऑगस्टला ओपनिंग झाली आहे या गार्डनची आणि ही गार्डन आहे टावर चौकात। तर बघा किती छान गार्डन आहे आणि जिकडे नाही तिकडे तुम्हाला फक्त झाडं दिसणार आहे आणि झाडापासून बनलेले काही वस्तू देखील तुम्हाला दिसणार आहे। तर हे बघा किती छान सुंदर असं हे गार्डन आहे आणि बारीक पाऊस चालू होता म्हणून जास्त काही गर्दी नव्हती। बघा हे किती मस्त पहाड आहे, त्याच्यावरून पाणी वाहते असं त्यांनी केलं आहे धबधबा म्हणून। आणि हे हरणं वगैरे खूप छान असं देखावा त्यांनी केला आहे तिथे। आणि झाडांची एवढी प्रजाती तिथे आहे, म्हणजे एक नर्सरी टाईप त्यांनी केलेलं आहे, पण तेही एका या गार्डनच्या उद्देशातून त्यांनी दाखवलेलं आहे। बघा निसर्गरम्य परिसर हा आणि हार्ट बनवलेले आहे, बटरफ्लाय त्याच्यावर ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि खूप अशा रंगीबिरंगी फुलांचे हे झाडं, खूप वेगवेगळी झाडं की जे आपण असे पाहिले नाही आहे असे झाडं त्यांनी लावले नुकतेच। आणि लॉन आहे, पूर्ण गार्डनमध्ये लॉन आहे, खूप छान असं हे गार्डन आहे। आणि इथे गेल्यावर खूप शांत असं वाटलं कारण की पूर्ण निसर्गरम्यच परिसर होता हा। इथं लहान मुलांना खेळायला वगैरे काही नाही आहे, फक्त आणि फक्त शांत देखावा। आणि मग नंतर आम्ही गेलो नगरपालिकेच्या उद्यानमध्ये, इथे याला नटराज गार्डनसुद्धा म्हणतात। अग्रेसन चौकाच्या समोरच हे गार्डन तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूप छान असं हे गार्डन आहे। नुकतेच हे दोन्ही गार्डन इथे ओपनिंग झालेली आहे यांची, 21-22 ऑगस्टला उद्घाटन झालेलं आहे। आणि नटराज गार्डनमध्ये अगोदर गेल्या नटराजचीच मूर्ती आहे, नंतर हे खेळणं, नंतर हे स्कूटी आहे तिथे देखावा म्हणून फोटो वगैरे काढण्यासाठी। आणि हे बसण्यासाठी त्यांनी खूप, मला असं वाटतं 4-5 आहे ते। आणि फोटोशूटसाठी किंवा मग रील्स बनवणे, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान जागा आहे ही। आणि फोटोशूटसाठी तर एक नंबर जागा आहे कारण की लाईट वगैरे आणि शो जो काही राहतो तो बॅकग्राऊंड वगैरे खूप छान असं हे गार्डन बनलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त गार्डन आहे। आणि खेळायला मुलांनाही खूप सारे म्हणजे खेळणे वगैरे आहेत आणि मोठ्यांना जिम करण्यासाठी पण काही वस्तू आहेत तिथे। आणि वॉकिंगसाठी पण जागा आहे, फोटोशूटसाठी पण खूप छान असे बॅकग्राऊंड त्यांनी तयार केलेले आहेत आणि झाडंही खूप छान लावलेले आहेत, त्यांचे आकार केलेले आहेत। आणि अशा प्रकारे हे गार्डन होतं। तर मी रात्रीच्या वेळेस गेली म्हणून काही पूर्णपणे काही दिखावा मला दाखवता आला नाही आहे, पण तुम्ही नक्की जा, नक्की भेट द्या। बाय, टेक केअर।